तर दक्षिण मध्य मुंबईची उमेदवारी न मिळाल्याने वर्षा गायकवाड नाराज असल्याची माहिती मिळते। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही वक्तव्य करत ही माहिती दिली आहे। तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे माझं म्हणणं मांडलेलं आहे। नाराजीच्या चर्चांवर वर्षा गायकवाडांनीही स्पष्टीकरण दिलंय। पक्षाच्या भूमिकेनुसार मी काम करणार असल्याचं वर्षा गायकवाडांनी सांगितलंय। काँग्रेसने दक्षिण मध्यवर जो आता मुंबईतील तो दावा सोडलेला आहे। कुठेतरी ज्या वर्षा गायकवाड होत्या नाराज होत्या ते मल्लिकार्जुन खरगे यांनाही भेटले आहे। थोडीशा नाराजी आहे आणि खोलवर आहे। आमच्या अध्यक्ष मुंबईच्या वर्षाताई त्या नाराज आहे, काही कार्यकर्ते नाराज आहे का आपल्याला जागा मिळाली पाहिजे होती। जिथं धारावी दादर हा भाग आपण जर पाहिला तर तो काँग्रेसला कायम अनुकूल राहिलेला आहे आणि तिथे ती जागा मिळावी हा अपेक्षा असणं साहजिक होतं। खरंच तुम्ही नाराज आहात का? संपूर्ण महाराष्ट्राला सांगा। असं आहे की आता आम्ही पक्षाशी संघटनेला जाऊन भेटून आलो। संघटनेला आम्ही आमचं मत सांगितलेलं आहे, पक्षाला आम्ही आमची गोष्ट सांगितलेली आहे। शेवटी पक्ष कार्यकर्ता म्हणून आम्ही आमचे काही म्हणणं असतो ते पक्षाला मांडतो। मी वर्षा गायकवाड आमदार म्हणून बोलत नाही, मी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बोलत होते आणि माझं म्हणणं मी सांगितलेलं आहे। पक्षाने आम्हाला जी भूमिका सांगितली त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलेलो आहे। येणाऱ्या काळामध्ये मुंबईमधल्या 6च्या 6 सीटा महाविकास आघाडी जिंकेल याबद्दल माझं दुमत